मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता जे आहे अक्षरशः रात्री पाऊस मस्तपैकी पडला आहे. वातावरण एक नंबर झालंय. असा आहे पूर्णपणे एक नंबर. आबा फिबा नात खुळा झाले. रात्री पाऊस पडला, वातावरण झालं. ओली चिक माती सुधी झाली रानातली. तुम्ही बघू शकता. आता रानातली माती ओली चिक झाली. तेव्हा ती पलीकडचा ऊस एक जणच आहे, ती दिसतंय तुम्हाला. एक जणाचा ऊस आहे पूर्णपणे जळून चालला आहे. तेव्हा तिकडचा वरच्या कोपऱ्याचा एक आहे ऊस. तेव्हा मी तुम्हाला हे अगोदर एकदा दाखविला होता. ते पण पक्कर पण धुळा झाला आहे. तर चला तिकडं वरतं जाऊ. तर आजचा जी व्हिडिओ दुसरा कशाचा नाही, फक्त सांगता सांगता बोलावं म्हणलं, फक्त मनोरंजनासाठी. कारण की आता जे आहे ते पावसाचं वातावरण मस्तपैकी चालू झालं. वातावरण एक नंबर. वेळेवरती घरी जावा, वेळेवरती काळजी घ्या. आता इथनं पुढं लय बेकार सुटणार आहे. मला वाटायचं यंदा काय दुष्काळ पडतंय काही. पाऊस उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा, एका मागच्या 15 दिवसाखाली पावसाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पावसाळा असं चालू झालं होतं वातावरण. त्याच्यामुळं म्हणलं काय नाही, म्हणलं आपल्याला पावसाची गरज आहे शेतकऱ्याला. कारण की पाणी हिरीतलं बोरमधलं आटलं म्हणजे, कारण की ही पाण्याशिव किंमत नाही आपल्याला ह्या पावसाशिव. इकडं पाणी 100 जरी द्यावं लागली तर इकडे एका पावसात आपलं रान जे आहे तरतरीत आणि करकरीत काळं भांगार दिसल्याशिवाय राहणार नाही. पेरण्याचा दिवस आहे तर आता काय काय पेरतात ते ज्वारी पेरतील, काय गहू करतील, ते आता करणारे मतानं करणार. आणि आता काय काय आता लागणी पण काय काय करू शकत नाही. ते आता लागणीचे दिवस नसते ना. आता वातावरण एक नंबर झालं सगळं. कसं आहे हे आपला काळू भाऊ पण येते सारखं सारखं येतं या. ह्याला कुणी चल म्हणत नाही, काय नाही काय नाही काय नाही. माणसाला किती जरी बोलवलं की उभ्या आयुष्यात मागं सुद्धा येत नाही. पण एखाद्या मुख्य प्राण्याला जीव लावलेला ते उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला विसरत नाही. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत मी कुठे पण जाऊ दे, मी आलं घरी का लगेच पळत येतं या. बघा ही ऊस बघा, तुम्ही मला म्हणलं मी वर आलो आहे का जळून रांगोळ व्हायला लागली त्याची वर्षाकडेपर्यंत. का तर पाणी नाही तर काय करणार करून काय करणार काय. दुष्काळाचा दिवस आहे तर पोटाला खायची पंचायत आहे. काय सांगता येत नाही नशिबाच्या पुढं काय चालेल ती. नशिबाच्या पुढं किती जरी कोण पडलं त्या नशीबमध्ये लिहिलंय तीच होणार आहे. असं नाही की त्या नशीबमध्ये लिहिलंय आणि डबल पैसा मिळणार आहे, असं नाही. जी नशीबमध्ये लिहिलंय थोडंच लिहिलंय पण स्ट्रॉंग लिहिलंय त्याचं उभ्या आयुष्यात कल्याणच होणार आहे. आणि ज्या नशीबमध्ये काहीच लिहिलं नाही आणि ही नुसतं पळतंय, तो किती पण पळलं काही उपयोग नाही. त्यासाठी मेहनत शिकायची कधीही खरी आहे. त्यासाठी की या हातानं कोणाचं वाटोळ करायचं ना, आपलं उभ्या आयुष्यामध्ये आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, ही कधी खरं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब आणि लाईक करायला एका सेकंदात विसरू नका. तुमच्या भावासाठी आणि लेकरासारखं आहे मी. चांगलं सांगायला पैसे लागत नाहीत, ऐकायला पैसे लागत नाहीत. उलट फालतू खिंडायला पैसे लागतात. आणि ते फालतू खिंडून तर आपल्या कानाचं बघ भदीर डोकं होऊन काय करतो ते आपल्याला समजत नाही. आणि त्यांचं ऐकून लय माणसाच्या पण नादी लागायला नाही. आपल्या मेहनतीवरती फोकस करायचा. धन्यवाद. हा.